भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येते. सरकारी योजनेच्या नावाखाली थेट कायद्यालाच हरताळ फासला जातोय का? स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामावर सर्रास लाईन चोरी होत असताना प्रशासन मात्र गप्प का आहे, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. ही बातमी आहे पवनी तालुक्यातील अड्याळ गावातील. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात असलेल्या अड्याळ गावात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नाली व शौच कड्डे बांधकाम सुरू आहे. मात्र या सरकारी कामावर कोणतीही अधिकृत वीज परवानगी न घेता थेट विजेच्या तारांवर वायर टाकून लाईन चोरी करत काम सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय. सामान्य नागरिकाने लाईन चोरी केली तर तात्काळ गुन्हा दाखल होतो, दंड ठोठावला जातो आणि वीज कनेक्शन कापले जाते. मग हा ठेकेदार कुणाच्या आशीर्वादाने बिनधास्तपणे कायद्याला धाब्यावर बसवत आहे, असा थेट सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत. विशेष म्हणजे हे काम केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत सुरू आहे. जर सरकारी योजनेत अशा बेकायदेशीर गोष्टी घडत असतील तर प्रशासनाची जबाबदारी नेमकी कुठे आहे, हा प्रश्न उपस्थित होतोय. महिना अखेरीस गावात येणारे वीज मीटर रिडिंग घेणारे कर्मचारी, विद्युत विभागाचे अधिकारी यांना हा प्रकार खरोखरच दिसला नाही का, की मुद्दाम डोळे झाक केली जात आहे? ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. लाईन चोरी हा गंभीर गुन्हा असून यामुळे शासनाचा महसूल बुडतो, अपघाताचा धोका निर्माण होतो आणि नागरिकांच्या जीवितालाही धोका पोहोचतो. विद्युत विभागाची ही शांतता आता संशयास्पद ठरत असून गावात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.